हरी मंडळी, आज आपल्याला करायचा आहे गुळ आंबा। त्याच्यासाठी आपण 2 किलो आंबे घेतलेत। आंबे स्वच्छ धुवून हे करायचे, खिसून घ्यायचा आंबा। खिसल्यानंतर पाक करायचा कढईत। 2 किलो गुळासाठी 2 किलो आंब्यासाठी 1 किलो गुळ परफेक्ट प्रमाण। 4-5 लवंगा आणि 4-5 विलायची। मग आता करूया आपण गुळ आंबा। चला मग आता आंबा खिसून घेऊ। चला मग आता गुळ आंबा करायला सुरुवात करू। 2 वाट्या खिसलेला आंबा, 1 वाटी गूळ, 1 वाटी साखर, लवंग आणि इलायची ठेवायची कढई। तर टाकायचा गूळ, त्याच्यात पाणी टाकायचं नाही आपल्याला, बिना पाण्याचं पाक करायचं आहे। या आंबा टाकला का पाणी सुटणार आंबे ह्याला, साखरेला। आता आपण का टेस्टी लागण्यासाठी 2 चमचे तूप टाकायचं। आता टाकायची साखर, पुन्हा टाकू। तर टाकते लवंगा, इलायची। आपला पाक होत आलेला आहे। आता टाकू आंबा, झालं बघा मिक्स। आता ही माझी पद्धत वेगळी आहे, गुळ साखरेची असल्यामुळं। तुम्हाला नुसता गुळ आवडत असला गुळाची करा, पण माझ्यासारखे आवडत असेल तर माझ्यासारखं पण करून बघा। कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला। बघा आता कसलं मस्त झाले, मिक्स झालं बघा छान। जरा ह्याला पाणी आटू द्यायचं, पाणी ह्याचं आंब्याचं सुटले। लई दिवस राहते, फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला। जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा काढून खायचं। फ्रीज नसेल तरी पण राहते छान। सगळ्याकडं फ्रीज नसते, कोणाकडं असेल कोणाकडं नसेल तरी पण राहते चांगलं, स्वाद भारी यायला। गुळ आंबा आपला तयार झालाय, या खायला। कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। 1 नंबर झालाय, या तुम्ही पण खायला।